नमस्कार मित्रांनो, आज दिनांक 20 जुलै 2026. आज पोलीस भरती सराव पेपर क्रमांक आपण बघत आहोत 2026 आणि 27चा. आपला पॅटर्न असतो मित्रांनो, सामान्य ज्ञान, बुद्धिमत्ता चाचणी, गणित, मराठी व्याकरण आणि चालू घडामोडी. आपलं मिशन आहे सरकारी नोकरी.com. दररोज संध्याकाळी स्टडी द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर दररोज संध्याकाळी 7 वाजता आपल्याला पोलीस भरतीचा सराव पेपर बघायला मिळत असतो. त्यावेळेस तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन अपडेट पोलीस भरतीबद्दल आपल्याला बघायला मिळतील. तर चला, आजचा आपला पहिला प्रश्न आपण बघूया. पहिला प्रश्न मित्रांनो, भारतीय राज्यघटनेनुसार वित्त आयोगाची स्थापना कोणत्या कालमात्र केली जाते? अनुच्छेद 263, अनुच्छेद 280, अनुच्छेद 324, अनुच्छेद 360. तर कोणत्या मित्रांनो? अनुच्छेद 280. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. बी किती? 280. याच्यात वित्त आयोगाची स्थापना केली जाते. ती वित्त आयोगाची स्थापना कोणातर्फे केली जाते? राष्ट्रपतींच्या आदेशांवरून केली जाते. किती वर्षांनी मिळते? 5 इयर्स. आणि तो राज्य आणि केंद्र याच्यामध्ये निधी वाटपासाठी राहील लक्षात सगळ्यांच्या. आपलं उत्तर झालं अनुच्छेद 280. आता बाकीचे अनुच्छेद काय काय सांगतात ते तुम्हाला समजणं महत्त्वाचं आहे. अनुच्छेद 263 हा आंतरराज्य परिषद असतो, इंटरस्टेट कौन्सिल. आंतरराज्य परिषद. अनुच्छेद 324 हा इलेक्शन कमिशन किंवा भारतीय निवडणूक आयोग. आणि अनुच्छेद 360 हा फायनान्शियल इमर्जन्सी किंवा आर्थिक आणीबाणी. राहील लक्षात सगळे अनुच्छेद. तर चला पुढचा प्रश्न बघूया. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुच्छेद भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षक कॅग यांच्याशी संबंधित आहे? अनुच्छेद 148 ते 151, अनुच्छेद 280 281, अनुच्छेद 324 ते 329, अनुच्छेद 315 ते 323. तर कोणता मित्रांनो? तर अनुच्छेद 148 ते 151 हा ऑप्शन क्रमांक 1 आपला कॅग किंवा भारतीय नियंत्रक व महालेखा परीक्षक यांच्याशी संबंधित आहे. आता कॅगची नियुक्ती कोण करतं? कॅगची नियुक्ती ही राष्ट्रपती करतात. आणि कॅगचं कार्य काय? केंद्र आणि राज्य सरकाराच्या खर्चाचे लेखापरीक्षण. मित्रांनो, हे कॅग डिपार्टमेंटमध्ये एओ एक अकाउंट ऑफिसर म्हणून असतो. ही एक महत्त्वाची पोस्ट आहे. ती आपली SSC CGL मार्फत तर असिस्टंट एओ म्हणून घेतली जाते. नंतर 5 ते 6 इयर नंतर तो एओ बनतो. आणि UPSC तर्फे पण एओची पोस्ट काढली जाते. त्याला फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे आणि तुम्हाला फायनान्शियल बॅकग्राऊंडबद्दलची थोडीफार माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्ही एओ बनतात आणि नंतर तुम्ही कॅगच्या अंडर काम करू शकतात. हे आपले अनुच्छेद 148 ते 151 असणार आहे. आता 280 ते 281. आत्ताच मागचा प्रश्न बघितला. 280 हा फायनान्शियल कमिशन म्हणजे वित्त आयोग आहे. अनुच्छेद 324 ते 329 हा निवडणूक आयोग आहे. आयोग आणि निवडणुका. आणि अनुच्छेद 315 ते 323 याच्यात
UPSC म्हणजे युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन आणि आपली MPSC म्हटलं म्हणजे स्टेट पब्लिक सर्व्हिस कमिशन. यस फॉर स्टेट म्हणजे प्रत्येक राज्याची, महाराष्ट्र झालं, आपलं महाराष्ट्र झालं, हरियाणा झालं, HRPC राहील ते. परत आणखीन मध्य प्रदेशचं MPPCS, UPची UPPCS. या ज्या एक्झाम आहे त्या कोणत्या याच्या, भारताच्या संविधानाच्या अनुच्छेद 315 ते 323 मध्ये उल्लेख आहे. पुढचा प्रश्न, पुढीलपैकी कोणती नदी अरबी समुद्रात मिळते? महान नदी, गोदावरी, नर्मदा आणि कृष्णा. तर कोणती मिळते मित्रांनो? तर नर्मदा नदी ही अरबी समुद्रात मिळत असते. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. ही अरबी समुद्र. अरबी समुद्राला कोण मिळतात? एक तापी आणि दुसरी नर्मदा. या दोन महत्त्वाच्या नद्या त्या अरबी समुद्राला मिळतात. आणि ही नर्मदा कुठं जाऊन मिळते? खंबातच्या आखातामध्ये. खंबातचे आखात जाऊन अरबी समुद्राला भेटते. आणि ह्या ज्या नर्मदा नदी, या नर्मदा, तापी या काय झाल्या? पश्चिम वाहिनी. आणि महानदी, गोदावरी आणि कृष्णा या ते काय झाल्या? पूर्व वाहिनी नद्या झाल्या. त्या कुठे जाऊन मिळतात मित्रांनो? बंगालच्या उपसागराला. ओके. पुढचा प्रश्न आहे, गीता रहस्य हा ग्रंथाचे लेखक कोण? गोपाळकृष्ण गोखले, लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, महात्मा गांधी आणि स्वामी विवेकानंद. तर कोण असणार आहे मित्रांनो? गीता रहस्य या ग्रंथाचे लेखक लोकमान्य टिळक किंवा बाळ गंगाधर टिळक. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. गीता रहस्य कोणाचं आहे? लोकमान्य टिळकांचं. आता गोपाळकृष्ण गोखलेंचं कोणतं आहे प्रसिद्ध ग्रंथ ते मी तुम्हाला सांगतो. सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. सर्वंट्स ऑफ इंडियन सोसायटी. महात्मा गांधीजींचं कोणतं आहे? हिंद स्वराज. हिंद स्वराज. सत्याचे प्रयोग, बऱ्याचशा गोष्टी लेखक आहेत, ग्रंथ आहे त्यांचे. स्वामी विवेकानंदांचं कोणतं आहे? राजयोग, जनयोग. राजयोग, जनयोग इत्यादी. राहील लक्षात सगळ्यांच्या? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणते जीवनसत्व पाण्यात विद्राव्य म्हणजे वॉटर सोल्युबल आहेत? विटॅमिन ए, विटॅमिन डी, विटॅमिन सी, विटॅमिन ई. तर कोणते आहे मित्रांनो? तर विटॅमिन सी हा जो आहे तो वॉटर सोल्युबल किंवा पाण्यात विद्राव्य जीवनसत्व आहे. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता मी तुम्हाला सांगतो, विटॅमिन सी अँड विटॅमिन बी हे काय? वॉटर सोल्युबल म्हणजे पाण्यात विद्राव्य. आणि दुसरं विटॅमिन ए, डी ई
आणि के हे काय फॅट सोल्युबल. आता ते फॅट सोल्युबल म्हणजे काय, चरबी विद्राव्य. ते काय होतात, चरबीत ते होतात, विद्राव्य असतात. ओके, राहील लक्षात. चला पुढचा प्रश्न. 1857च्या उठावात दरम्यान कानपूरचे नेतृत्व कोणी केले? तात्या टोपे, राणी लक्ष्मीबाई, नानासाहेब, बेगम हजरत महल. तर कोणी केले मित्रांनो? नानासाहेब यांनी केले. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता हे तात्या टोपे नानासाहेबांचे प्रमुख सेनापती होते. नानासाहेबांचे कोण होते? त्यांचे सेनापती. आपले राणी लक्ष्मीबाई झाशीची होती. बेगम हजरत महल अवधचे होते, लखनौ. आणि नानासाहेब पेशवे यांचा उठाव कुठं केला होता? कानपूर. भारतीय राज्यघटनेतील कोणत्या अनुसूचीमध्ये शेड्यूल पंचायत राज व्यवस्थेशी संबंधित तरतुदी आहेत? 9वी अनुसूची, 10वी अनुसूची, 11वी अनुसूची, 12वी अनुसूची. तर कोणती अनुसूची आहे? तर पंचायत राज व्यवस्थेची तरतूद कोणत्या सूचीमध्ये केलेली आहे? 11व्या. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणाऱ्या 11वी अनुसूची. आता 11वी अनुसूची कधी आली मित्रांनो? 73वी घटना दुरुस्ती. कोणती घटना दुरुस्ती? 73वी. ती कधी झाली मित्रांनो? 1992 मध्ये. आणि या 11व्या अनुसूचीमध्ये किती विषय आहे मित्रांनो? 29 विषय आहे. ते पण विचारले जातात. किती विषय आहे? 29 विषय आहे. आता मित्रांनो तुम्हाला 9वी सूची काय ते सांग. 9वी सूची ही जमीन सुधारणा व काही कायद्यांचे न्यायालयीन पुनर्वलोकन. न्यायालयीन पुनर्लोकन. 10वी सूची काय आहे? पक्षांतर विरोधी कायदा. अँटी डिफेक्शन लॉ. आणि 12वी सूची काय? ही महानगरपालिका. 12वी सूची काय? महानगरपालिका. ती कोणती घटना दुरुस्ती मित्रांनो? 74वी घटना दुरुस्ती. आणि तिच्यामध्ये किती विषय हे बी महत्वाचं आहे. त्याच्यात 18 विषय. राहील लक्षात सगळ्यांच्या. पुढचा प्रश्न. अमरावती स्तूप हा कोणत्या राजवंशाच्या काळात विशेष विकसित झाला? सातवाहन, गुप्त, मौर्य, चाल. तर कोणत्या? सातवाहन. अमरावती स्तूप कोणत्या? सातवाहन राजाच्या काळात, राजवंशाच्या काळात विकसित झाला. आता हा अमरावती स्तूप कुठे आहे मित्रांनो? ते बी महत्वाचं आहे. आंध्र प्रदेशमध्ये. आंध्र प्रदेशमध्ये. सध्या जी आपल्या आंध्र प्रदेशची राजधानी आहे, जी अमरावती,
ती हे सातवाहन राजाच्या राजवंशाच्या आधारावरच आपण डेव्हलप करत आहोत किंवा आंध्र प्रदेश सरकार ते डेव्हलप करत आहेत. खालीलपैकी कोणता मूलद्रव्याचा अनुक्रमांक ॲटोमिक्स नंबर 26 आहे? कॉपर, आयरन, झिंक, निकेल. तर कोणत्या याचा आहे? आयरनचा आहे मित्रांनो. तो किती आहे? 26 आहे ॲटोमिक्स नंबर. तर कॉपरचा किती मित्रांनो? 29. झिंकचा किती आहे? 30. आणि निकेलचा किती आहे? 28. पुढचा प्रश्न, भारतातील निळी क्रांती किंवा ब्ल्यू रिव्हॉल्युशन हा कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? दूध उत्पादन, मत्स्य उत्पादन, गहू उत्पादन, फळ उत्पादन. तर कशाचे? मत्स्य उत्पादन. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. निळी क्रांती त्याला म्हटलं जातं. आता दूध क्रांतीला कोणती क्रांती म्हणतात? श्वेत क्रांती किंवा व्हाईट रिव्हॉल्युशन. दूध कसं असतं? शुद्ध असतं ना, पांढरं. त्यामुळं पाणी कसं दिसतं? निळं दिसतं. त्यामुळं ब्ल्यू रिव्हॉल्युशन. गहू उत्पादनाला कोणती म्हणतात? हरित क्रांती. हरित क्रांती कुठं घडून आली? पंजाबमध्ये. तिथे गहू पिकायला लागला. कोणाच्या अंतर्गत? एस स्वामीनाथन यांच्या अंतर्गत. त्याला काय म्हणतात? ग्रीन रिव्हॉल्युशन. फळ उत्पादन. ही फळ उत्पादन क्रांती कशाच्या अंतर्गत त्या झाली? फळ उत्पादनाचं अशी कोणती तेने, त्यामुळे फळ उत्पादनाचं फळ उत्पादनामध्ये काय येतं? फळ उत्पादनाचं पण आहे मित्रांनो, गोल्डन रिव्हॉल्युशन. पण त्याच्यामध्ये फळ उत्पादनामध्ये काय काय आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. फळे, मध व बागायती उत्पादन. राहील लक्षात? पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता ग्रह मॉर्निंग स्टार किंवा आणि इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो? बुध, शुक्र, मंगळ, गुरु. तर कोणता मित्रांनो? तर शुक्र हा ग्रह मॉर्निंग आणि इव्हनिंग स्टार म्हणून ओळखला जातो. भारतात 0 तास म्हणजे 0 आवर संकल्पना कोणत्या देशाच्या संसदीय पद्धतीने घेतलेली नाही, तर भारतीय संसदेची स्वतःची देणगी मानली जाते? ब्रिटन, अमेरिका, भारत, कॅनडा. तर कोणती? तर भारत. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर आहे. 0 आवर संकल्पना. तर ब्रिटनकडून काय घेतलं आपण? क्वेश्चन आवर. अमेरिकेकडून काय घेतली आपण? अध्यक्ष प्रणाली. आणि कॅनडाकडून काय घेतलं आपण मित्रांनो? संसदीय प्रणाली आपण ब्रिटनकडून घेतली. कॅनडाकडून आपण काय घेतलं ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. तर नाही तर मी तुम्हाला उद्या सांगेल कॅनडाकडून आपण कोणत्या संविधानातला कोणता पार्ट घेतलेला आहे त्याच्याकडून ते सांगेल. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? भाकरा नांगल सतलज, हिराकुंड महानदी, टिहिरी गंगा आणि सरोदर तापी. तर जोडी चुकीची विचारली मित्रांनो. सरोदर तापी ही चुकीची आहे. सरोदर धरण हे नर्मदा नदीवर आहे, तापी नदीवर नाही.
पुढचा प्रश्न, गोल्डन रिव्हॉल्युशन कोणाशी संबंधित आहे? दूध उत्पादन, फळे, मध, बागायत उत्पादन, मत्स्य उत्पादन, गहू उत्पादन. तर कशाशी संबंधित आहे मित्रांनो? तर फळे, मध आणि बागायत उत्पादन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणता घटक हिमोग्लोबिनचा आवश्यक भाग आहे? कॅल्शियम, आयरन, झिंक, आयोडीन. तर कोणता आहे मित्रांनो? तर आयरन. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असणार आहे. भारतीय संविधानातील मूलभूत कर्तव्य कोणत्या घटनादुरुस्तीने समाविष्ट केले? 42वी, 44वी, 52वी, 61वी. तर कोणती? 42वी. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे. बी काय असणार आहे मित्रांनो? 44वी ती कोणती आहे? मालमत्तेचा हक्क मूलभूत अधिकारातून काढला आणि तो कुठं टाकला? अनुच्छेद 300A मध्ये टाकला. 52वी घटना दुरुस्ती काय मित्रांनो? जे काय पक्षांतर होतंय आत्ता पण, पक्षांतर विरोधी कायदा अंमलात आणला होता. आणि 61वी घटना दुरुस्ती काय मित्रांनो? मतदानाचे वय तुमचे म्हणजे सगळ्यांचे वय 21 वरून किती आणले होते? 18 वर. खालीलपैकी कोणता ग्रह सर्वात जास्त उपग्रह म्हणजे मून्स असलेला ग्रह आहे? गुरु, शनी, युरेनस, नेपच्यून. तर कोणता आहे मित्रांनो? शनी आहे. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असणार आहे. खालीलपैकी कोणत्या पेशीला पॉवर हाऊस ऑफ सेल म्हणतात? रिबझोम, मायक्रोकॉन्ड्रिया, गोल्गी बॉडी, लायझोम. कशाला म्हणतात? मायक्रोकॉन्ड्रियाला. ऑप्शन क्रमांक बी आपले योग्य उत्तर असणार आहे. इल्बर्ट बिल कोणत्या वर्षी मांडण्यात आले? 1858, 1878, 1883, 1905. तर कधी मांडण्यात आलं? तर 1883 मध्ये. ऑप्शन क्रमांक सी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता इल्बर्ट बिल कोणी मांडलं? लॉर्ड रिपन. लॉर्ड रिपन यांच्या काळात मांडलं. इल्बर्ट बिल मध्ये काय सांगण्यात आलं? भारतीय न्यायाधीशांना युरोपीय आरोपींवर सुनावणी करण्याचा अधिकार देण्यात आला. आता 1858 मध्ये काय झालं हे सगळ्यांना माहिती आहे. भारत शासन कायदा लागू झाला. भारत शासन कायदा. ब्रिटनची राणी काय म्हणाली? की आताच ईस्ट इंडिया कंपनी तुमच्यावर सत्ता करणार नाही, तर ब्रिटन सरकार सगळं सत्ता करेल असा हा राणीचा जाहीरनामा कबूल झाला आणि 1858 मध्ये भारत शासन कायदा लागू झाला. 1878 म्हणजे व्हर्निक्युलर प्रेस ऍक्ट आला. प्रेस ऍक्ट आला आणि 1905 मध्ये बंगालची फाळणी झाली. बघा मित्रांनो, एका प्रश्नामध्ये आपल्याला किती 4 ऑप्शन सारखे 4 उत्तर आपल्याला मिळतात. त्यामुळे आपला अभ्यास नक्की स्ट्रॉंग होईल पोलीस भरतीसाठी. त्यामुळे तुम्ही निश्चित राहा. पुढचा प्रश्न आहे, भारतीय रिझर्व्ह बँकचे RBIचे पहिले गव्हर्नर कोण? काय विचारलाय? भारतीय. लक्षात ठेवा. CD देशमुख, बेनेगल रामाराव, ओस्बॉर्न स्मिथ, शक्तिकांत दास. तर कोण आहे? CD देशमुख. ऑप्शन क्रमांक ए योग्य उत्तर असणार आहे. हे ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर होते. पहिले होते पण भारतीय नव्हते. आणि हा शक्तिकांत दास हे RBIचे सध्याचे करंट. आणि हे CD देशमुख नंतरचे सेकंड आहे.
भारतीय राज्यघटनेतील मूलभूत अधिकार फंडामेंटल राईट्स कोणत्या भागात दिले आहेत? पार्ट 2, पार्ट 3, पार्ट 4, पार्ट 5. फंडामेंटल राईट कोणत्या भागात दिले? पार्ट 3. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. पार्ट 2 मध्ये काय दिलेलं आहे? नागरिक तत्व. पार्ट 4 मध्ये काय दिलेलं आहे? DPSP. राज्याच्या धोरणाचे मार्गदर्शक तत्वे. पार्ट 4 मध्ये काय दिलेलं आहे? युनियन किंवा केंद्र सरकार. खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रातअंधळेपणा किंवा नाईट ब्लाइंडनेस होतो? विटॅमिन B12, विटॅमिन C, विटॅमिन A, विटॅमिन D. तर विटॅमिन ए मुळे काय होतं? विटॅमिन ए मुळे डोळ्यांच्या रेटिनामधील काय होतं? रोबोस्पिन तयार करण्यासाठी आवश्यक असतो, त्याच्या कमतरतेमुळे रात्री दिसण्याचा अडचण येते, त्यामुळे रातअंधळेपणा येतो. आणि विटॅमिन B12 मुळे काय होतो? अशक्तपणा आणि मज्जातंतूची समस्या येते, म्हणजे हाडकांचा त्रास होतो. स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथील जागतिक धर्म परिषदेमध्ये पार्लमेंट ऑफ रिलिजन कोणत्या वर्षी भाषण केले? 1885, 1893, 1901, 1905. तर कधी केलं मित्रांनो? 1893. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1893 मध्ये कधी केलं हे पण विचारू शकतात. 11 सप्टेंबर 1893 मध्ये स्वामी विवेकानंदांनी शिकागो येथे भाषण दिलं होतं आणि त्या भाषणात विचारलं होतं, सिस्टर्स अँड ब्रदर्स ऑफ अमेरिका, म्हणजे सगळ्यांना, माझ्या अमेरिकेच्या भाऊ बहिणींना असं संबोधलं होतं. त्यामुळे सगळ्यांचा टाळ्याचा कडकडाट झाला होता. त्यामुळे हे शिकागोचं जागतिक धर्म परिषदेचे संमेलन वार्षिक भाषण सगळ्यात जास्त गाजलेले. अठराशे 85 ला काय झालं होतं? काँग्रेसची स्थापना. आणि 1905 ला काय झालं होतं मित्रांनो? बंगालची फाळणी. खालीलपैकी भारतात सर्वात जास्त लांब धरण, लॉंगेस्ट डॅम कोणता आहे? भाकरानांगल, हिराकुंड, टिहरी, सरदार सरोवर. तर कोणता आहे? हिराकुंड. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. हिराकुंड हा कोणत्या नदीवर आहे मित्रांनो? महानदीवर. महानदीवर आहे. तो कुठे आहे? ओडिसामध्ये. आणि भाकरानांगल नांगल कोणता आहे? तो सतलज आहे. आणि टिहरी डॅम कुठे आहे मित्रांनो? तो भागीरथीवर आहे. आणि सरदार सरोवर आत्ताच मी तुम्हाला सांगितलं तो नर्मदा नदीवर आहे. तो बहुउद्देशीय प्रकल्प आहे. दिने इलाई हा धर्म कोणत्या मुघल सम्राटांनी सुरू केला? बाबर, अकबर, जहांगीर, औरंगजेब. तर कोणी केला? अकबराने केला होता. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. 1582 मध्ये बाबरने दिन हे इलाई हा धर्म स्थापन केला होता. 1582 मध्ये त्यांनी काय केलं होतं? विविध धर्मांचे लोक एकत्र बोलून त्या धर्मांचं ज्ञान एकट्ठा करून एक नवीन धर्माचा स्वीकार केला होता. एक धर्माच्या तत्वाचा स्वीकार करून, म्हणजे सगळ्या धर्मांचा, म्हणजे सगळे धर्मांचे त्यांच्याकडे एक ते होतं, बैठक होती. हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, बौद्ध अशा अनेक प्रकारचे धर्म होते त्यावेळेस. त्या धर्मांचे सगळे मोठे मोठे दिग्गज लोक बोलून त्यांच्या धर्मांचे तत्व काय, जे जे चांगले गुण आहेत ते घेऊन तो एक धर्मनिरपेक्ष म्हटलं तरी चालेल, म्हणजे एक एकत्र आणि एक सोशलिस्ट असा धर्म स्थापन केला होता दिन हे इलाई.
त्या ह्या अकबरानं चालू केला होता, पण तो जास्त काळ राहिला नाही, फक्त सुरू केला होता. त्याच्यानंतर त्याचे अन्वय फार कमी होते आणि तो असंतुष्टात आला. नंतर बाबर कोण आहे हे सगळ्यांना माहिती आहे, मुघल साम्राज्याचा संस्थापक. आता हा जहांगीर कोण आहे हे पण सगळ्यांना माहीत असेल, न्यायासाठी प्रसिद्ध. आणि औरंगजेब हा कठोर सुन्नी धोरण केलं होतं. त्यांनी काय चालू केले होते, फतवे जारी केले होते. फतवे ही आलमगिरी. भारतीय राज्यघटनेतील संविधानाचा प्रस्ताव प्रिलेंबल मध्ये समाजवादी म्हणजे सोशलिस्ट आणि धर्मनिरपेक्ष सेक्युलर हे शब्द कोणत्या घटना दुरुस्तीने जोडण्यात आले? 24वी, 42वी, 44वी, 52वी. तर कोणती मित्रांनो? 42वी घटना दुरुस्ती. ऑप्शन क्रमांक बी आपलं योग्य उत्तर असणार आहे. आता मित्रांनो, ती कधी झाली? 1976 मध्ये झाली. आणि 24व्या घटना दुरुस्तीमध्ये काय झालं होतं मित्रांनो? संसदेच्या दुरुस्ती अधिकाऱ्याशी संबंधित आहे, अधिकाऱ्यांशी संसदेच्या कायद्याची दुरुस्ती. आणि 44वी ही काय होती? आणीबाणीनंतरचे महत्त्वाचे बदल केले होते. महत्त्वाचे बदल. आणि 52वी हा पक्षांतर कायदा. अशा प्रकारे मित्रांनो आपले 25 प्रश्न संपलेले आहे. आपण 25 प्रश्नांचे सगळे ऑप्शन 4 या ऑप्शनचे 4चे ते केले, तर 25 गुणिले 4 केले तर आपले आज आपले 100 क्वेश्चन सॉल्व्ह केलेले आहेत. तर अशाच प्रकारे आपण दररोज संध्याकाळी 7 वाजता भेटत जाऊ द संदेश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर. दररोज 25 प्रश्न ॲनालिसिस करू. 25मधून आपण प्रत्येक ऑप्शनचं ॲनालिसिस करून असे जवळपास 100 प्रश्न बनवत असतो. त्याचाच आपण अभ्यास करून येणाऱ्या पोलीस भरतीमध्ये नक्कीच फायदा होईल. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. दररोज तुम्हाला नवनवीन अपडेट बघायला मिळेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा. काही त्रुटी असेल तर कमेंट करून आम्हाला कळू शकतात. आज आपण इथेच थांबूया. जय हिंद, जय भारत.